एकात दुसरी सोडली तर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांचं ज्या विकास आघाड्या झालेल्या आहेत त्यांचीच सत्ता आलेली आपल्याला. म्हणजे भाजपचा पराभव होईल. हार्डली 1-2 ठिकाणी निवडून येते. 1 तासापेक्षा जास्त वेळ मगाशी ईव्हीएम मशीन बंद होतं. टेक्निकल प्रॉब्लेम आहे. निवडणूक आयोग 1 तासाचा वेळ वाढवून देतो. होतच असतील या गोष्टी, काही एवढं सिरियस घ्यायचे विषय नाही. मसल पॉवर आणि मनी पॉवरचा वापर निवडणुकीत जाणं असं वाटतं सत्ताधाऱ्यांसाठी. मनी पॉवरचा प्रचंड वापर झालेला आहे विरोधात. काय फरक पडेल? काय फरक पडेल त्याचा? त्यांच्यावर फरक पडेल, आमच्यावर नाही पडेल. पालकमंत्री म्हणतात की जेलमध्ये जायची का गरज आहे. त्यांना कोणत्या मूडमध्ये होते तर भाषण करताना त्यांना विचारा आणि काही दिवसात त्याचा रिझल्ट कळलंच. त्या दिवशी भाषणातच एकदा सांगितलं. आणि हा देश सगळ्या गोष्टी बघतोय. ते काय करतात, सत्तेचा वापर करून कसं विरोधी पक्षातल्या लोकांना अडचणीत आणण्याचं काम केलं जातं. पुन्हा कोर्टच निर्णय देते, कोर्टच झापतं सरकारला. ह्या प्रक्रिया हे लोक करतात म्हणून सांगितलं. आणि योग्य वेळेस योग्य उत्तर देऊ आम्ही. राज्यात केंद्रात काय बदल व्हायच्या हालचाली चालू आहेत. पृथ्वीराज बाबांनी वक्तव्य केलेले आहे. काय कसं बघताय, काय हालचाल? दिसेल तुम्हाला 6 महिन्यात काय मोठ्या घडामोडी घडतायत. संपूर्ण अरे 1 मिनिट उद्या एक विषय. 6 महिन्यात देशामध्ये काय बदल घडतायत ते दिसून येईल तुम्हाला सगळ्यांना. राज्यातही घडणार. सगळीकडेच घडत जातं ना. बघा तुम्ही काय काय. उद्यापासून काय कुटुंबाची उद्यापासून नाही, म्हणजे नगरपालिका निवडणूक, नगरपालिका निकालानंतर काय घडामोडी घडतील का राज्यात? 5-6 महिन्यात होईल सगळं. काही नगरपालिकाच्या निवडणुका पुढे ढकलतात, त्याचं काय हे होईल का? काय होणार आहे? नाही, आता निकालाबाबत आज कोर्टात तारीख आहे. पुढे जाईल का निकाल? उद्या जो होणार आहे मतमोजणी ती एकत्रित सगळं केलं जाईल असं. निकाल घेणं अपेक्षित आहे. आता त्या ज्या 29 नगरपालिकांचं मतदान 20ला गेलेलं आहे, त्यांची मागणी आहे की 21ला तुम्ही सगळ्यांचं एकत्र काउंटिंग घ्या, कारण त्यांच्यावर परिणाम होईल. आणि योग्य आहे, 21ला काउंटिंग झालं तरी काही हरकत नाही सगळ्यांचं एकत्र. संपूर्ण प्रचारात मोहिते पाटील कुटुंबियांवर आरोप केले, त्यांच्यावर टीका केली, दहशत आहे म्हणले. ह्याचा काय परिणाम होईल अकलूजकरांवर? माझ्या गावातल्या जनतेला माहीत आहे की आमची दहशत आहे का नाही. हे गाव फक्त आमच्या कुटुंबावर प्रेम करतं आणि आमचं कुटुंबसुद्धा या गावावरती तेवढंच प्रेम करतं. दहशत असती तर अनगरसारखं झालं असतं. आम्ही लोकशाही मार्गाने मतं मागतोय लोकांना, घाबरत नाही आहे कुठल्या गोष्टीला. लोकांना फेस करतोय, जी कामं करतो, त्याचं मूल्यमापन करणं म्हणजे इलेक्शन आहे. अनगरच्या त्या ताईंना न्याय मिळाला असं वाटतंय? मिळाला तर आता पुढच्या याला अजून काय काय उद्योग करतात बघायला लागेल ते सगळं. तर आमची इथं गावचं प्रेम आमच्यावर आहे आणि आमचं गावावर आहे. गाव उत्तर देईल मताच्या रूपातून आणि ते दिसून येईल सगळ्यांना. थँक्यू, धन्यवाद.